अमेरिकेच्या सिच्युएशनमध्ये आता इलेक्शन्समध्ये काय सिच्युएशन्स आहेत त्याच्याविषयी बोलतो आहोत. आता गेल्या काही दिवसात घडलेली एक मेजर घटना म्हणजे अमेरिकन डेमोक्रेटिक कन्व्हेन्शनमध्ये ऑफिशियली म्हणजे अधिकृतरित्या डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना मान्यता मिळणं आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट करणं. आता या कन्व्हेन्शनमध्ये कमला हॅरिस यांनी दिलेलं भाषण सध्या टॉक ऑफ द नेशन किंवा टॉक ऑफ द वर्ल्ड असं झालेलं आहे. त्यातले 4-5 की टेकअवेज जर घेतले तर त्याच्यावर तू आज मत व्यक्त करावंस असं मला वाटतं. एक म्हणजे हम्म. कमला हॅरिस त्यांच्या रूट्स बद्दल बोललेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणीही तुम्हाला असे प्रश्न विचारू नये की ज्याच्यामुळे तुम्ही अडचणीत पडू शकाल किंवा त्यांचं म्हणणं कमला हॅरिसचं म्हणणं असं आहे की मी कोणाला असे प्रश्न विचारू देणार नाही. माझं ओरिजिन मला माहिती आहे ते मी ठासून सांगते आहे. अशा अर्थाचं त्याने विधान केलं आणि मग त्यांनी आपली आई कशी इमिग्रंट म्हणून अमेरिकेमध्ये आली, तिने कसं कष्टप्रद जीवन तिचं झालेलं आहे. इन अ वे कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या अशा उमेदवार आहेत की ज्या कृष्णवर्णीय आहेत, ज्या महिला आहेत आणि ज्यांचं मूळ रूट्स त्यांचे हे इंडियन म्हणजे एशियन आणि इंडियन असे आहेत. तर त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा त्या बोललेल्या आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑफकोर्स ट्रम्प यांच्याविषयी टीका करताना त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ट्रम्प इज अ सिरियस थ्रेट. म्हणजे ही इज अन अनसिरियस मॅन बट ही इज अ व्हेरी सिरियस थ्रेट टू अमेरिकन युनिटी आणि सिरियस कॉन्सिक्वेन्सेस विल बी देअर इफ ही कम्स टू व्हाईट हाऊस. दॅट्स व्हॉट हर स्टेटमेंट वॉज. त्याच्यानंतर आणखीन त्या बोलल्या त्या म्हणजे त्यांच्या फ्युचर पॉलिसीज बद्दल. त्या जर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर त्याच्या फ्युचर पॉलिसीज कशा असतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं असेल ते त्यांनी मांडलेलं आहे. पण काही लोकांच्या मते आणि जाणकारांच्या मते थोडंसं त्या वेग बोलल्या, इन डिटेल त्या पॉलिसीज बद्दल बोलल्या नाहीत. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनचेंज्ड गाझा वॉर मेसेज हा त्यांच्या बोलण्यामध्ये दिला गेलेला होता. कंटिन्युएशन टू बायडन पॉलिसीज म्हणजे बायडन यांनी जी पॉलिसी आखलेली आहे त्याच पॉलिसीशी सिमिलर आम्ही राहू असं त्यांनी पुढे कुठेतरी सांगितलेलं आहे. तर आता मुळात म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिडल क्लासच्या रिलेशन विषयी जास्त एम्फेसिस केलेला आहे. याच्यावर तू काय सांगशील की त्यांनी कसं लोकांना हे जाणवून दिलेलं आहे की मी तुमच्यातलीच एक आहे, मी मिडल क्लासची दुःख समजू शकतो. तर याच्यावर काय बोलल्या त्या किंवा त्याच्यावर तुझं मत काय सांग. बरोबर आहे. आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे समीरण. मध्यमवर्गीय मी आहे आणि माझी संबंध पार्श्वभूमी ही मध्यम वर्गाची आहे, हे त्यांनी या भाषणात आवर्जून सांगितलं. आणि त्याचं एक महत्वाचं कारण आहे समीरण. आता अमेरिकेत गेल्या 4 वर्षात महागाई खूप झालेली आहे. म्हणजे आपण ज्याला इन्फ्लेशन म्हणतो, ते इन्फ्लेशनचा जो आता दर आहे तो अमेरिकेत गेल्या 4 वर्षात कित्येक वेळा 5%, 7% असा होता. आता 5 आणि 7% हा जो दर आहे, हा कदाचित आपल्या भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये किंवा भारताच्या लोकांना वाटेल की ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला त्याची सवय आहे. पण अमेरिकेमध्ये हा महागाईचा दर हा साधारणतः 0.5%, 1% एवढा कमी असतो. त्यामुळं लोकांना अचानक ती महागाईची झळ ही फार मोठ्या प्रमाणावर पोहोचली. आणि अर्थातच जेव्हा महागाईची झळ पोचते तेव्हा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ह्यांना मुख्य त्याचा त्रास सहन करायला लागतो. उदाहरण तुला द्यायचं झालं तर गेल्या 4 वर्षात जी आपली ग्रॉसरी म्हणू किंवा आपला किराणा माल किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू, म्हणजे दूध म्हणा, अंडी म्हणा, ब्रेड म्हणा, तर या गोष्टींच्या किमती गेल्या 4 वर्षात 22% वाढल्या. म्हणजे आता मी स्वतः परदेशात राहतो त्यामुळे मला माहिती आहे की 10 वर्षात अंड्याची किंमत 10 पैशांनी वाढली असेल, म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे पर डझन. आणि ती अचानक गेल्या 4 वर्षात 10 पैशाची वाढली होती, जी 10 वर्षात 10 पैशांनी वाढली, ती गेल्या 4 वर्षात अचानक 1 रुपयानी वाढली. म्हणजे एवढा मोठा फरक जेव्हा होतो महागाईचा, तेव्हा त्याची झळ पोचते. तर त्यामुळं सांगायचा मुद्दा असा की त्यामुळं कमला हॅरिसनी मध्यमवर्गीय मी आहे याचा आवर्जून उल्लेख केला. आणि त्याच्यात नुसतं त्यांनी तेवढा उल्लेख करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपण ह्या मध्यमवर्गीयाला जी महागाईची झळ पोचलेली आहे त्याच्यापासून मी काय काय मी मेजर्स करू शकेन, काय काय आर्थिक धोरणं आहेत, त्याचं एक छोटीशी काही त्यांनी उदाहरणं दिली. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की मी 3 लाख नवीन घरं निर्माण करण्याच्या योजनेला प्राधान्य देणार, त्याच्यासाठी कायदा बनवणार. त्यांनी सांगितलं की आपल्याकडं चाइल्ड टॅक्स क्रेडिट हे अमेरिकेत असतं, तर ते चाइल्ड टॅक्स क्रेडिट जे आहे ते मी $6,000 पर इयर करणार.
आता $6,000 पर इयर पर चाइल्ड ही मोठी अमाऊंट आहे. आणि जर तुम्हाला 2 किंवा 3 मुलं असतील तर जवळजवळ $12,000 ते $18,000 तुम्हाला क्रेडिट मिळणं ही फार मोठी अमाऊंट आहे सामान्य मध्यमवर्गीयासाठी. तर हा जो त्यांचा मध्यम वर्गाविषयी जो त्यांनी जो मुद्दा किंवा त्यांनी आवर्जून जो उल्लेख केला, त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. कारण आत्ता या महागाईवरनं एक थोडासा नाही म्हणलं तरी सामान्य वर्ग, मध्यम वर्ग त्रस्त आहे.